विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण 12वी बोर्डसाठी आवश्यक असणारे इम्पॉर्टंट टॉपिक्स डिस्कस करणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज घेतोय। आपल्या सरांनी देखील केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट काही चॅप्टर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर सिलेक्ट केलाय। इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण यामधले आता डिस्कस करूयात। तर सगळ्यांनी काय करा की हे टॉपिक तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या किंवा तुमचं जे बुक आहे त्याच्यामध्ये मार्क करून घ्या। अभ्यास करताना सर्व करा, परंतु या टॉपिक्सवरती फोकस जरा जास्त करा, कारण हे परीक्षेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे वाटतं। तर सगळ्यात प्रथम तुमचा वेळ वायाला न घालवता आपण डायरेक्टली सुरुवात करूया। इम्पॉर्टंट थेरम काय आहेत पहा। पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर बोर्डाला 6 मार्कांसाठी आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचे दोनच थेरम आहेत। दोन थेरम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स। कोणते पेअर ऑफ लाईन असते तर त्या ठिकाणी ax² + 2hxy + by² = 0 ही जी काय लाईन आहे त्याच्यामधला ॲक्यूट अँगल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला tan θ = mod मध्ये 2 × √h² - ab/a + b। हे एक थेरम अत्यंत महत्त्वाचे आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे। आणि दुसरं की तेच लाईन दोन लाईन रिप्रेझेंट करतं, हे दुसरं एक थेरम आहे। म्हणजे या चॅप्टरमध्ये दोन महत्त्वाचे थेरम आहेत। हे दोन्ही थेरम तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा करा, जेणेकरून 6 मार्कांपैकी 3 मार्काला या दोन्हीपैकी एक क्वेश्चन विचारला जातो। ऑलमोस्ट बराच वेळा विचारलाय, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती भरपूर फोकस करा। मी तर म्हणेल 2-3 वेळा ते लिहून पण काढा, ठीक आहे। आता त्या थेरम व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा याच्या अगोदर कोणत्या कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत तर ते टॉपिक्स पहा। रिलेशन बिटवीन द स्लोप्स। रिलेशन बिटवीन द स्लोप म्हणजे काय, m1 m2 जर आपण पेअर ऑफ लाईनचे स्लोप मानले तर सम ऑफ द स्लोप इज 4 टाइम्स ऑफ प्रोडक्ट, सम ऑफ द स्लोप इज 5 टाइम्स ऑफ प्रोडक्ट। अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनवरती जरा जास्त भर द्या, महत्त्वाचे आहेत ते। दुसरं इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन। इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन म्हणजे आपल्याला या फॉर्ममध्ये ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। लाईन पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अशा प्रकारे असते, त्याला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं इक्वेशन काय येतं तर इन जनरल मी फॉर एक्झाम्पल इथे लिहितो, सर्वांनी पहा। फॉर एक्झाम्पल समजा 3x² - 8xy + 5y² = 0। मग याच्यावरती काय क्वेश्चन असेल, एमसीक्यू आला तर एकदम सोपं। एमसीक्यू आला तर काय विचारतील, फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर टू दिस लाईन, ठीक आहे। मग तुम्ही काय करणार, हा इकडे लिहा, हा इकडे लिहा आणि मग फक्त साइन म्हटलं म्हणजे काय 5 हा जो काय y² चा कोएफिशियंट तो x² ला जायचा, इथला साइन बदलायचं आणि परत 3y² अशा प्रकारचं इक्वेशन येतं। पण हे जर एमसीक्यू आलं तर अशा प्रकारे डायरेक्टली तुम्ही लिहू शकताय, परंतु या 3 मार्काचा क्वेश्चन पण पॉसिबल आहे, ठीक आहे। त्यावरती भर द्या। आता कंडिशन ऑफ लाईन्स। कंडिशन ऑफ लाईन्स म्हणजे नेमकं काय, एखादं जनरल लाईनचं इक्वेशन जर दिलेलं असेल, म्हणजे मोठं इक्वेशन दिलेलं असेल, ते कोणतं x² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0 हे लाईनचं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे। मग ते पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट कधी करतं, ज्यावेळेस डिटरमिनंट व्हॅल्यू 0 असते तेव्हा, बरोबर। मग त्या कंडिशन विचारलेल्या असतील, म्हणजे एखादं इक्वेशन दिलेलं असेल ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं की नाही ते सांगायचं। जर डिटरमिनंट व्हॅल्यू 0 आली तर ते पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतं, नाही आली तर नाही करत। आणि मग त्याच धर्तीवरती बेस जर ते पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन असेल तर त्यांचं इंटरसेक्शन पॉईंट पण विचारलेलं असेल। आणि दुसरं, जर एखादं इक्वेशन दिलं त्याच्यामध्ये दोन अननोन दिले p आणि q, बघा पुढचा क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ p आणि q। एखादं जनरल इक्वेशन प्रोव्हाइड केलेलं असतं, मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन विचारलेला आहे, लक्ष देऊन बघा, ठीक आहे। एखादं जनरल इक्वेशन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये दोन अननोन असतात p आणि q, आणि इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असं म्हटलेलं असतं। तर पहिली व्हॅल्यू ही डिटरमिनंट व्हॅल्यू 0 घेऊन कॅल्क्युलेट करता येते, आणि दुसरी जी काही कंडिशन असेल पॅरलल लाईनची असेल किंवा परपेंडिक्युलर लाईनची असेल त्याच्यावर कॅल्क्युलेट करता येतं। हे पण क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, व्यवस्थित ते पुस्तकामध्ये पहा, त्या प्रकारचे क्वेश्चन्स करा। मी इथं डायरेक्ट क्वेश्चन का लिहित नाहीये, कारण मॅथमॅटिक्स मध्ये न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे। एक व्हॅल्यू बदलली की पूर्ण उत्तर बदलतं, त्यामुळे त्या प्रकारचे क्वेश्चन्स करा असं मी म्हणतोय, ठीक आहे, लक्षात आलं। आणि आता सगळ्यात लास्ट सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन। ऍक्च्युअली पुस्तकामध्ये सुरुवातीला दिलेली टॉपिक आहे सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन, पण तुम्ही तो करा, कारण त्याच्यावरती सुद्धा 1 मार्क किंवा 2 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत। मोस्ट ऑफ द टाइम 1 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत, आणि 1 मार्काचे क्वेश्चन तर खूप सोपे असतात आणि कंपल्सरी सॉल्व्ह करायचे असतात, त्यामुळे त्याला ऑप्शन नाही, म्हणून तुम्ही सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन सुद्धा करा, ठीक आहे, लक्षात आलं। म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल, या फॉर्ममध्ये इक्वेशन असेल
त्याचे सेपरेट इक्वेशन कसे कॅल्क्युलेट करायचे ते पाहून घ्या. एकदम सोपे टॉपिक्स आहेत आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की हा चॅप्टर अजिबात सोडू नका. हे जे काही टॉपिक आहेत ह्याच्यावरती पूर्ण भर द्या. ठीक आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी या चॅप्टरमध्ये लक्षात आल्या असतील. तुमचा जास्त वेळ व्हायला घालवत नाही. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.